Hello everyone, welcome to the Edutisha. Today we are going to learn class 7, chapter 12, perimeter and area, practice set 45. First question, find the area of a square having side 12 cm. या ठिकाणी आपल्याला एका चौरसाची बाजू दिलेली आहे, ती आहे 12 cm आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आता आपण पाहिलेलं आहे पेरिमीटर कसं काढायचं आहे. पाठीमागच्या जो प्रॅक्टिस सेट होता 44 त्यामध्ये आपल्याला पेरिमीटर्सचे काय दिलेले होते, भरपूर एक्झाम्पल दिलेले होते, ते आपण पाहिलेले आहेत. आता आपले स्टार्ट काय होतील, एरियावरचे क्वेश्चन सुरू होतील. सो पेरिमीटर म्हणजे काय, जी बाहेरीलच्या साईड्स असतात त्या साईड्सची काय असते, ॲडिशन असते. आणि एरिया म्हणजे काय, इंटरनल मेजरमेंट. आता एरियाचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर. मीन्स काय असतं माहितीये का, साइड इंटू साइड. साइड इंटू साइड काय असतं, साइड स्क्वेअर असतं. आपल्याला साइड काय दिलेली आहे या ठिकाणी, 12 cm स्क्वेअर. आता 12 स्क्वेअर काय असतं, 12चा स्क्वेअर काय असतो, 144 cm. या ठिकाणी आपला एरिया आलेला आहे. देअरफॉर एरिया ऑफ द स्क्वेअर इज 144 cm square. Second question, the length of the rectangle is 15 cm and breadth is 5 cm. Find its area. आपल्याला काय विचारले या क्वेश्चन मध्ये, एक आयत आहे, रेक्टँगल आहे, त्याची साइड आहे 50 cm आणि ब्रीथ आहे 5 cm. तर त्या रेक्टँगलचं काय करायचं आहे, आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो इथे आपण घेऊयात राईट डाऊन करून, द एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ. हा फॉर्म्युला आहे द एरिया ऑफ रेक्टँगलचा. आता आपल्याला इथे या ठिकाणी काय दिलं आहे, लेंथ दिलेली आहे 15 cm आणि ब्रीथ काय दिलेली आहे आपली 5 cm. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, 15 5 75 cm स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला आपला रेक्टँगलचं एरिया आलेला आहे. द एरिया ऑफ द रेक्टँगल इक्वल इज 75 cm स्क्वेअर. या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे, द एरिया ऑफ अ रेक्टँगल इज 102 cm स्क्वेअर इफ इट्स लेंथ इज 70 cm. व्हॉट इज इट्स पेरिमीटर. आता या ठिकाणी आपल्याला जर पेरिमीटर काढायचं असेल तर आपल्याला लेंथ आणि ब्रीथ हे दोन्हीही माहिती पाहिजेत. तर या ठिकाणी आपल्याला ब्रीथ त्यांनी दिलेली नाहीये, तो आपल्याला ब्रीथ काढावी लागेल. तर आधी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टँगल आधी आपण काढून घेऊ. द एरिया ऑफ द रेक्टँगल लेंथ इंटू ब्रीथ. आपल्याला लेंथ दिलेली आहे, काय दिलेली आहे 70 cm स्क्वेअर. आपल्याला ब्रीथ दिलेली नाहीये, ॲज इट इज ब्रीथ घेऊयात. आपल्याला रेक्टँगलचं काय दिलेलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल दिलेला आहे. किती आहे आपला एरिया ऑफ रेक्टँगल, 102 cm. सो आपण इथे 102 cm स्क्वेअर आपण टाकून घेऊयात. आता आपल्याला काय काढायचं आहे, ब्रीथ काढायची आहे. आपण ब्रीथ बाजूला घेऊयात. हे 102 cm स्क्वेअर हे आपले काय होतील, डिव्हिजन मधले मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. आणि हे मल्टिप्लिकेशन मधले 70 cm हे काय जातील, डिव्हिजन मध्ये जातील, 17 cm. आता काय होईल, हे सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर कट होईल, राहिलं 71 जा 70, 17 6 जा 102. आपलं काय आले 6 cm. आपला आन्सर काय आले 6 cm. ब्रीथ आपली निघलेली आहे 6 cm. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे, आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. आता आपण इथे पेरिमीटर फाइंड आउट करणार आहोत. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इक्वल टू, पेरिमीटर काय असतं, फॉर्म्युला काय आहे, 2 लेंथ प्लस 2 बी. हे 2 जे आहेत ते आपण कॉमन घेऊयात. ब्रॅकेटमध्ये काय राहील मग, लेंथ प्लस बी. आपलं काय करावं लागेल, आता लेंथ काय आहे आपली 70 cm, ब्रीथ काय आली आपली 6 cm.
या ठिकाणी आता यांचं काय करायला लागेल आपल्याला 17 टू जा 34 प्लस 6 टू जा 12 सेंटीमीटर यांचं या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपलं काय आन्सर येईल या ठिकाणी 4 आणि 2 6 आणि 3 आणि 1 4 46 सेंटीमीटर आपलं काय आलेलं आहे पेरिमीटर 46 सेंटीमीटर. Therefore perimeter of a rectangle is 46 centimeter. Fourth question. If the side of a square tripled, how many times its area be as compared to the area of the original square? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय एक स्क्वेअर आहे त्याची जर साईड आपण ट्रिपलने जर वाढवली तर न्यू स्क्वेअर हा ओल्ड स्क्वेअरच्या किती पटीनं वाढेल, किती टाइम्स वाढेल असं आपल्याला या क्वेश्चनमध्ये विचारलंय. तर मी तुम्हाला समजण्यासाठी काय करते, एक स्क्वेअर काढून घेते. या स्क्वेअर ज्या आहेत त्याची साईड आपण ए देऊयात. हा ओल्ड स्क्वेअर समजूयात आपण, ओल्ड स्क्वेअर. आणखीन एक स्क्वेअर काढून घेते मी, याला आपण न्यू स्क्वेअर नाव देऊयात, न्यू स्क्वेअर. याला आपण त्यांनी काय म्हटलं आहे, ट्रिपल न जर वाढवले तर मग मी याला काय करूयात 3a असं नाव देईल. तर आपण काय करूयात आधी, हा जो स्क्वेअर आहे या स्क्वेअरचा आपण काय करूयात आधी एरिया काढूयात, कोणत्या ओल्ड स्क्वेअरचा. सो मी इथे लिहून घेते, लेट द साइड ऑफ द स्क्वेअर बी ए. आपल्याला काय काढायचं आहे, या ओल्ड स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचं आहे 8 सेंटीमीटर. सो आपल्याला काय करावं लागेल आता, एरिया ऑफ द ओल्ड स्क्वेअर. ओल्ड म्हणण्यापेक्षा आपण ओरिजिनल स्क्वेअर घेऊयात, ओरिजिनल स्क्वेअर. काय आहे आपल्या एरिया ऑफ स्क्वेअरचं काय फॉर्म्युला आहे, साइड स्क्वेअर. तर आपला साइड काय आहे, आपली ए साइड आहे. मग काय म्हणते, एचा स्क्वेअर, ए स्क्वेअर. हे काय झालं आपलं ओल्ड स्क्वेअरचं काय झालेला आहे, आपला हा एरिया निघलेला आहे. लेट्स आपण आता न्यू स्क्वेअरचं आपण काय करूयात, एरिया फाइंड आउट करूयात. एरिया ऑफ अ न्यू स्क्वेअर काय आहे फॉर्म्युला, साइड स्क्वेअर. आपला जी साइड दिलेली आहे आपल्या न्यू स्क्वेअरची ती साइड आपण काय म्हटलेली आहे 3a स्क्वेअर. मीन्स काय येईल, 3चा स्क्वेअर काय असतो 9, 9a स्क्वेअर. आलं लक्षात. मीन्स आपण कसं लिहितो हे 9 इंटू ए स्क्वेअर. म्हणजे आपला ओल्ड जो स्क्वेअर आहे तो काय आलेला आहे आपला ए स्क्वेअर आणि न्यू स्क्वेअर काय आलेला आहे 9. म्हणजे ओल्ड स्क्वेअरच्या न्यू स्क्वेअर हा 9 टाइम्सने वाढलेला आहे. मीन्स इथं आता मी इथे तुम्हाला समजण्यासाठी लिहून घेते, ए स्क्वेअर ओरिजिनल स्क्वेअर. ए स्क्वेअर काय आहे ओरिजिनल आहे आणि न्यू स्क्वेअर काय आला आपला 9 आलेला आहे. म्हणजेच काय झालं आहे देअरफॉर 9 टाइम्स. आपला प्रॅक्टिस सेट 45 हा कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.